आपल्याला वाढवायचं असेल तर प्रथम तर संतांना चरण जावं लागेल आणि संतांना चरण गेल्याच्या नंतर तुम्हाला देवापर्यंत जावं लागेल आणि तुम्हाला देवापर्यंत तुम्ही गेल्याच्या नंतर जोपर्यंत देव आपला होत नाही तोपर्यंत तुम्हाला तेरे विरे देवा सुकुनोही शिव तुम्हाला तुझं काहीच नाही. मग काय करायचं? जे माहित आहे ते जीवनामध्ये व्यर्थ आहे, जे प्रपंचामध्ये काय विद्या आहे ते बाजूला करा. तुम्ही आता तरी तुम्ही काय करा? अरे उठा, सावध हो ना, सावध हो, तुम्ही जागे व्हा. उठा जागे व्हा आता स्वर्ग करा पंढरी नाथा भावे जननी हे माता तुम्ही व्यथा जन्माच्या हो उठा जागे व्हा स्वर्ग करा चरणे ठेवा माथा चुकवारता जन्माच्या व्यथा जर तुम्हाला चुकवायचे असेल तर काय करा? जे प्रपंचामध्ये आहे धन धारा पुत्र बंधू सोयरे सायरे दिल्या घेतल्या ते अंतकाळीचे नाही कोणी यांना बाजूला करा आणि काय करा? अरे तुम्हाला जे काही होतील, जे काही दुःख होईल ते दुःख टाळण्याची ताकद त्या परमेश्वर काय ना. मग तो परमात्मा आहे, तो आपलासा करून घ्यावा. तो आनंद देणारा जो देव आहे तो आपल्यामध्ये साठावा, संतांनी साठावा. हा मगाशी मी तुम्हाला सांगतो संतांनी कसा साठावा एवढं तुम्हाला अगदी 1 मिनिट सांगतो. कांद्यात पाहिला, याच्यात पाहिला, उसात पाहिला, पण मोठ असताना आमचे सावत भाव म्हणत होते तरी मी तुम्हाला माझ्यापेक्षा तुमची सिस्टीम छान. सावत बाबा म्हणता मी नाही म्हणे, मी फक्त त्यांचं जसं येईल तसे मी घेते. आमची माया हो
पद्धतीने होतो बाबा. देवाला गेले नाही, इतरांच्या कामी आले नाही, इतरांच्या भाकरीत पडले नाही, तर आपण तर त्या भाकरीत येतात जेव्हा ते आपण पिकवले आपल्या शेतामध्ये, तर ते कांदामुळे देव पाहिला शेतामध्ये, ह्या शेतामध्ये आपण काहीतरी पिकवलं पाहिजे. तर हरिनामाचं बीज जे आहे ते पिकवलं पाहिजे. त्या हरिनामाचं बीज पिकवल्याशिवाय तुम्हाला सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, धन नाही, संपत्ती नाही, काही नाही. सर्व हे बीज आहे. काय करा, फक्त आपला देव तुम्हाला जर करून घ्यायचा असेल, तर भविष्याचा वेळ असेल तर तुम्हाला सांगायचं असेल, आणि आपली जीवनामध्ये जर कीर्ती वाढवायची असेल तर काय करावं. असा संतांनी आपला देव करून घेतला. संसार करत असताना चांगला देव हा एकच करून घ्या. या भागामध्ये सुंदर असं, बाकी काही करू नका. आणि आपल्या जीवनामध्ये जर कीर्ती वाढवायची असेल तर काय करा, नामचिंतन करा. हीच कीर्ती तुमची शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तुका म्हणे एका आपला तो एक, आणि तुका म्हणे एका एका आणि एक, एवढं तुम्ही घेणार गडेव. बाकी काही कीर्तनात ध्यान करतो. आणि आपले मायबाप जे आहे ना दोन, ते एकच आहे. हा जोडून विनंती तुम्हाला सर्वांना, मायबापाची सेवा करा. तो देव तुमच्या घरात आहे. अरे आई आपला देव आपल्याच घरात आहे, मावशी देव आपल्या घरात आहे, बाप आहे आपल्या घरात आहे ते देवच आहे, आजोबा आपल्या घरात आहे ते देवच आहे, लहान लेकर सुद्धा देवच आहे, तुम्ही सुद्धा देव आहे, मी सुद्धा देव आहे. हे जर तुम्ही संसारामध्ये जर विसरला तर तुम्हाला देव आयुष्यात कधी भेटणार नाही. मग यमाची वाट सर्वांना या पृथ्वीतून जायचे, जन्माला प्रत्येकाला जायचे. पण जात असताना एकच करा, शेवट सांगेन, भगवंताची सेवा करा. आणि पवित्र तुळशीची अशी माळ तुम्ही गळ्यामध्ये घाला. पांडुरंगाची वारी करा, आळती पंढरीची वारी करा, संतांची वारी करा, निळोबरायांची वारी करा. तुम्ही भूमीमध्ये जाय, आमच्या इकडे कान्होबराजांची वारी करा, सर्व देवांची वारी करा. आणि नाही तुम्हाला कुठे जाता आलं तर माय बाप केवळ काशी, तेने ने जावे तीर्थाशी. आपल्या घरामध्ये जे तीर्थ आहे त्या तीर्थाची तुम्ही देव म्हणून जर सेवा केली, देवच आहे म्हणून नाही, ते देवच आहे, त्यांची तुम्ही सेवा करा. तीच कीर्ती तुमची जन्मजन्मी पिढ्यानपिढ्या राहील. असं या ठिकाणी अभंगामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला उपदेश करतो. जे तुकाराम महाराजांनी उपदेश केला त्या उपदेशामधून माझ्याकडून काही चुकीमतीचा आला असेल, राहिला असेल तर ते गोड अंत करणारे त्या ठिकाणी मला क्षमा करावी. काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या. आणि जे बरोबर असेल ते काय करा, तुम्ही या ठिकाणी चांगलं ते घेऊन जा. चांगलं घेऊन जा म्हणजे चांगल्या चपला घेऊन जाऊ ना. चांगला याचा अर्थ हे देह आहे, हा चांगला मिळाला, हे चांगलं आपल्या बरोबर काय येईल, फक्त नामस्मरण येईल, भजन येईल, की तुम्ही हेच तुम्ही संत घेऊन जा.